नमस्कार मंडळी. महाराष्ट्रात नेमकी सत्ता स्थापना कधी होणार, मुख्यमंत्री कोण होणार, या सगळ्या विषयाची चर्चा गेले अनेक दिवस आपल्या सगळ्यांच्या मनात रिंगळत आहे. त्या याकरता कारण निकाल लागून जवळपास 10 दिवस उलटून गेलेले आहेत आणि खूप मोठ्या बहुमतानं महायुती विजयी झालेली आहे. आता महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ आहे, ती कुणाला कुठलं खातं हवं या संदर्भातली, आणि तीच चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. त्यामुळेच कदाचित घोळाडलंय अशी एक चर्चा समोर येते. पण आपण बघितलं तर शपथविधीचा मुहूर्त सुद्धा ठरलाय. 5 डिसेंबरला आझाद मैदानावर शपथविधी होणार असं कळत आहे. इतर दोन्ही पक्ष म्हणजे शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी तर आपल्या गटनेता सुद्धा निवडलेला आहे, पण अजून भाजपनं आपला गटनेता निवडलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याची घोषणा झालेली नाही, म्हणजे त्या नावाची घोषणा झालेली नाही. आणि कुणाकडे कुठलं खातं असणार, कुठल्या पक्षाकडे कुठलं खातं जाणार याचीही चर्चा झालेली नाही. पण आपण वेगवेगळ्या घडामोडी घडताना बघतोय. त्यातली आजची लक्षवेधी घडामोड अशी की एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना चेकमेट दिलेला आहे. आता चेकमेट कसा, तर एक बातमी अशी समोर येते की एकनाथ शिंदेंनी अर्थ खातं मागितलेलं आहे. त्याचं झालं असं की एकनाथ शिंदे, भाजपचं नेतृत्व, अजित पवार यांची चर्चा आपापसात सुरूच आहे की कुठल्या पक्षाला कुठलं खातं हवं. आता जेव्हा मुख्यमंत्री हा भाजपचा होणार असेल तर एकनाथ शिंदे यांनी त्या बदल्यात एक महत्त्वाचं खातं आम्हाला हवं अशी मागणी केली आहे. आणि तेव्हा म्हणजे सुरुवातीला बातमी अशी होती की गृह खातं आणि नगरविकास खातं आम्हाला द्या अशी एकनाथ शिंदेंनी सगळ्यात आधी मागणी केलेली होती. पण गृह खातं शिवसेनेकडे द्यायला भाजप तितकंसं सकारात्मक नाही म्हटल्यावर मग काय करायचं. एका बाजूला ते आजारीही आहेत, ते दरेगावी सुद्धा गेलेले होते. थोडीशी नाराजीत एकनाथ शिंदेंची आहे असं कळत होतं. म्हणजे ही सगळी कशाची चिन्ह आहेत, तर ही सगळी याची चिन्ह आहेत की महायुतीमध्ये जागा वाटपावरून आपापसात तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे, पण एकमत अजून झालेलं नाही आहे. त्यामुळे खरं तर आधी 2 तारखेला भाजपचा गटनेता निवडला जाणार होता, पण त्याची तारीख 3 झाली. आजचा 3 तारखेचा दिवस, पण 3 तारखेला सुद्धा भाजपचा गटनेता निवडला गेला नाहीये. तो आता 4 तारखेला म्हणजे उद्या निवडला जाणार आहे. एका बाजूला वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे महायुतीमध्ये आपापसात 3 पक्षांची चर्चा सुरू आहे की कुणाला कुठलं खातं हवं. आता जेव्हा गृह खातं द्यायला भाजप सकारात्मक नाही आहे, तेव्हा मग अशी बातमी समोर येते, जी आजच बातमी समोर आलेली आहे की एकनाथ शिंदे यांनी जर आम्हाला गृह खातं मिळत नसेल तर एक मोठं दुसरं खातं, ते म्हणजे अर्थ खातं आम्हाला द्या. आता अर्थ खातं हे अजित पवारांनी मागितलेलं असणार. त्यामुळे आज अजित पवारांची कोंडी झालेली आहे की आता जर अर्थ खातं शिंदे मागत असतील तर मग आपलं काय. आणि त्यामुळे अशी बातमी मिळते की अजित पवार दिल्लीमध्ये गेलेले आहेत. ते सुद्धा आता त्यांना जी खाती मिळणार आहेत त्यातलं महत्त्वाचं एक खातं आहे, ते म्हणजे अर्थ खातं, जे याआधी सुद्धा अजित पवारांकडेच होतं आणि तेच त्यांना अपेक्षित असणार आहे की ते आपल्याकडेच असावं. मात्र आता एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे गृह खातं नसेल तर निदान अर्थ खातं तरी शिवसेनेला द्यावं अशी मागणी केली आहे. त्यामुळे एक प्रकारची कोंडी झाली आहे, गोटरी झाली आहे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. आता याला एक अशी पण किनार आहे की जेव्हा निकाल लागले तर निकाल लागल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात भाजपला बहुमत मिळालं. त्या खालोखाल शिवसेना शिंदे गटाची यांना बहुमत मिळालं, म्हणजे 57 जागा मिळाल्या. आणि त्या खालोखाल 41 जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या. आणि लगेचच म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी रविवारी किंवा सोमवारी लगेचच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्पष्ट करून टाकलं की भाजपचा जर मुख्यमंत्री होईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील तर त्याला आमचा काही आक्षेप नसेल, आमचा पाठिंबाच असेल. असा आधीच पाठिंबा दिल्यानंतर जी एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर होती ती कमी झाली होती. आणि तेव्हा एक शह दिला गेलाय अजित पवारांकडून एकनाथ शिंदेंना, असा एक सूर उमटत होता. भले जरी तो छुप्या पद्धतीने सूर उमटत असला तरी असा सूर उमटत होता की बार्गेनिंग पॉवर एकनाथ शिंदेंची अजित पवारांनी कमी केली स्वतःच असा पाठिंबा दर्शवल्यामुळे. आणि आता पाठोपाठ लगेच त्याचा पलटवार केलेला आहे का काय शिंदेंनी, असंही म्हणता येईल. कारण जर आम्हाला गृह खातं मिळत नसेल तर मग आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसला जे देऊ करत आहात ते अर्थ खातं तरी आम्हाला द्या. एक मोठं खातं आम्हाला हवं आहे शिवसेनेला आणि ते अर्थ खातं तरी असावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आता येत्या काळात बघायचं की काय होतं, कोणाला कुठलं मंत्रिपद मिळतं. पण एक मात्र महत्त्वाची गोष्ट आहे आणि जी चर्चेची गोष्ट आहे ती म्हणजे अजून सुद्धा मुख्यमंत्री कोण होणार महायुतीचा हे नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं नाही आहे. आणि त्याच्या खालोखाल चर्चा जी आहे ती चर्चा अशी आहे की कुणाला कुठलं खातं मिळणार, कुठल्या पक्षाला कुठलं खातं मिळणार.
जर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं जात नाहीये, पण मुख्यमंत्री ते असताना ही निवडणूक लढवली गेलेली आहे, तर मग त्या बदल्यात त्यांना कुठलं महत्त्वाचं खातं द्यायचं? मग केंद्रामध्ये त्यांना कुठलं महत्त्वाचं खातं द्यायचं का त्यांच्या पक्षातल्या कुणाला तरी? किंवा ते केंद्रात येणार आहेत का? किंवा ते राज्यात राहतील पण कुठलं तरी मोठं खातं घेतील का? अशा वेगवेगळ्या चर्चा होत होत्या. उपमुख्यमंत्री ते असणारच आहेत. 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री असंच ते गणित बांधलं गेलेलं आहे. मात्र त्या व्यतिरिक्त उपमुख्यमंत्री पदाव्यतिरिक्त आम्हाला सुरुवातीला गृह खातं आणि नगरविकास खातं एकनाथ शिंदेंनी मागितलं होतं. पण गृह खातं द्यायला काय भाजप सकारात्मक दिसत नाही. त्यामुळे मग कदाचित त्यांनी अर्थ खातं मागितलं आणि मग अर्थ खातं आणि नगरविकास खातं मागितल्यानंतर मात्र अजित पवार थोडेसे हादरलेले दिसतात. अजित पवार नवी दिल्लीला गेलेले आहेत. ते तिथे तळ ठोकून आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या ते गाठीभेटी घेत आहेत. त्यातून हीच एक गोष्ट समोर येते की त्यांच्या हातून अर्थ खातं जाऊ नये यासाठी मग तेच देखील आता जोर लावतील आणि पुढच्या काळामध्ये त्याविषयी सुद्धा चर्चा, नाराजी, नाट्य हे सगळं आपल्याला दिसू शकतं, समोर येऊ शकतं. पण कुणाला कुठलं खातं मिळतं, भाजप किती सकारात्मक आहे, कुठलं खातं भाजपला असायला हवं, कुठलं खातं शिवसेनेला असायला हवं, कुठलं खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे असायला हवं, या सगळ्या संदर्भात चर्चा येत्या काही दिवसांमध्ये झडतील. मात्र शपथविधी होणार हे निश्चित झालेलं आहे आणि हा शपथविधी होणार आहे तो 5 डिसेंबरला आझाद मैदानावर. या शपथविधी संदर्भात सुद्धा खूप महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. या शपथविधीला खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रिटींना बोलवलं गेलेलं आहे, वेगवेगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलवलेलं आहे, महत्त्वाच्या नेत्यांना बोलवलं गेलेलं आहे असं कळतं आहे. केंद्रातले महत्त्वाचे नेते सुद्धा येणार आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे आणि यावेळेला भव्य दिव्य असा हा सोहळा व्हावा, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालेलं आहे. तर भव्य दिव्य असा हा शपथविधीचा सोहळा व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत भाजपकडनं आणि महायुतीच्या इतर दोन्ही पक्षांकडनं, मित्र पक्षांकडनं सुद्धा. त्यामुळे त्या दिवशी, शपथविधीच्या दिवशी कोण कोण शपथ घेतं आणि संभाव्य मंत्री कोण असतील, तरुण मंत्री यावेळेला भाजपकडून असणार आहेत अशीही चर्चा होते. हे सगळं घडत असताना एका बाजूला मात्र कुणाला कुठलं खातं या संदर्भातली चर्चा मात्र भाजप नेते आणि महायुतीच्या इतर पक्षांमध्ये सुरू आहेत. आणि आता आपल्याकडे सगळ्यात मोठं महत्त्वाचं खातं असावं यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघंही प्रयत्नशील आहेत. आता एकनाथ शिंदे यांना गृह खातं मिळतं का, तर ते मिळत नसेल तर मग अर्थ खातं मिळतं का? जर अर्थ खातं ही अजित पवार सोडायला तयार नसतील तर मग एकनाथ शिंदे यांना कुठलं महत्त्वाचं मोठं खातं मिळतं, त्यांना कुठली वेगळी जबाबदारी मिळते, त्यांना कुठलं वेगळं केंद्रातलं काही हे मिळतं का? म्हणजे त्यांची जी मर्जी आहे ती कशी काय भाजप राखतं हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे. यावेळेला विरोधकांनी म्हणजे खास करून संजय राऊतांनी टीका केलेली होती की असं थोडे दिवस नाराजी नाट्य एकनाथ शिंदे करतील पण त्यांच्याकडे काही पर्याय नाही आहे आणि मग ते भाजप सांगेल तेच करेल. पण असं आपल्याला होताना दिसत नाही. आठवडा उलटून गेलेला आहे. भाजपसुद्धा एकनाथ शिंदेंची चर्चा करताना दिसतंय, सातत्यानं समजवताना दिसतंय, वेगवेगळ्या चर्चेच्या फेऱ्या होत आहेत आणि या दरम्यान स्वतः एकनाथ शिंदेसुद्धा आपल्या नेत्यांशी बोलत आहेत. कुठल्या विषयावर लावून धरायचं, कुठल्या विषयावर ताणून नाही धरायचं, या सगळ्या विषयी सुरू. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा जो शब्द आहे तो फार महत्त्वाचा आहे, कारण त्यांनीही जितकं देवेंद्र फडणवीसांनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काम केले तितकंच जोरकसपणे एकनाथ शिंदेंनी सुद्धा काम केलेलं आहे. एकनाथ शिंदेंनी आपले 57 आमदार निवडून आणले आहेत. म्हणजे जे आमदार त्यांच्याबरोबर गेलेले होते ते तर निवडून आणलेच, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी आमदार निवडून आणलेले आहेत, अधिकचे आमदार निवडून आणलेले आहेत. आणि एक आठवण फक्त या संदर्भातलीच सांगते, जेव्हा मुख्यमंत्रीपद त्यांनी स्वीकारले आणि त्यानंतरचं पहिलं त्यांचं सभागृहातलं जे भाषण होतं फार हास्यकल्लोळ झाला होता. त्या भाषणादरम्यान त्यांनी खूप वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं आणि तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं, जे वाक्य खूप मोठ्या प्रमाणात निकालानंतर व्हायरल झालं, हा जो आत्ता 2024चा निकाल लागला त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात ते वाक्य व्हायरल झालं. एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरचं पहिलं सभागृहातलं भाषण, त्यात ते असं म्हणाले होते की ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकून आपली मंत्रिपदं लाथाडून माझ्यासोबत जे आले आणि ज्यांनी इतकी मोठी रिस्क माझ्याबरोबर घेतलेली आहे त्या सगळ्यांना निवडून आणण्याकरता मी जीवाचं रान करेन आणि त्या सगळ्यांना तर मी निवडून आणीनच, पण त्याच्या बरोबरीने आम्ही आणि भाजप मिळून 200 पार करू. आणि आज खरोखर तुम्ही जर आकडा बघाल तर 132 हा भाजपचा आकडा आहे आणि 57 शिवसेना शिंदेचा आकडा आहे. म्हणजे खरोखर त्यांनी 150 पार केलेले आहेत.
आणि हीच गोष्ट या निकालानंतर खूप व्हायरल झाली की त्यांनी जे सांगितले होते, त्यांनी जे त्यांच्यासोबत नेलेले होते ते सगळे आमदार तर निवडून आले, त्याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त आमदार पण निवडून आले. असो, विषय आत्ताचा हा आहे की त्यामुळे खूप खूप मेहनत यावेळेला एकनाथ शिंदेनी सुद्धा या निवडणुकीमध्ये केलेली आहे. त्यामुळे त्यांना एक मोठं जोर असलेलं, ताकद असलेलं खातं आपल्याकडे हवं आहे. मग गृह खातं जर भाजप त्यांना द्यायला तयार नसेल तर मग त्यांनी अर्थमंत्रीपदावर दावा केलेला आहे आणि मग अर्थमंत्रीपद तरी त्यांच्याकडे येतं का? जर तेही येत नसेल तर मग इतर कोणतं मोठं खातं त्यांना मिळतं किंवा कुठल्या गोष्टीवर ते तयार होतात, या सगळ्या विषयी आपल्याला स्पष्टता येत्या 1-2-4 दिवसामध्ये येईल अशी आपण अपेक्षा करूया. म्हणजे एकनाथ शिंदे यांना कुठलं खातं दिलं जातं, भाजप स्वतः आपल्याकडे कोणकोणती खातं ठेवतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोणती खाती येतात हे बघणं महत्त्वाचं आहे. खरं तर गृह खातं, महसूल खातं, अर्थ खातं, नगरविकास खातं अशी पहिली संरक्षण खातं अशी एक 4-5 महत्त्वाची खाती आहेत, जी महत्त्वाची खाती आपल्याकडे असावीत यासाठी कायम चढाओढ लागलेली असते. मग गृह खातं मिळत नाही तर अर्थ खातं मिळावं, अर्थ खातं मिळत नाही तर महसूल किंवा नगरविकास मिळावं, असा साधारण चर्चेचा सूर असतो, टप्पा असतो. आता नेमकं गृह खातं नाही तर मग अर्थ खातं मिळतं का आणि अर्थ खातं अजित पवार तरी सोडतात का, या टप्प्यावर आत्ता आपण आहोत. या टप्प्यावर आत्ता महायुतीची चर्चा सुरू आहे. ती चर्चा कशी पुढे जाते आणि कोणत्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि भाजपचं एकमत होतं हे बघणं महत्त्वाचं आहे. असेच सगळे ताजे अपडेट्स आपण तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचत राहणार आहोत. तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे, कोणत्या विषयावर व्हिडिओ ऐकायचा आहे, बघायचा आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. परत भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.